नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल येत्या 10 जानेवारीला जाहीर होणार आहे. पण या निकालाच्या 7 दिवस आधीच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला विविध विषयांच्या मुद्द्यावरून महत्त्वाचं आवाहन केलं. त्यांनी आपल्या पत्रात काही घटनांचा उल्लेख करत शिंदे गटाने भाजपावर निशाणा साधला. तसेच तुमचं मत मौल्यवान आहे आणि या मतावर भविष्य अवलंबून आहे. सोबत लढलो तर सत्याचा विजय होईल, असं आदित्य ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले आहेत. अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या दर्शनाला जाणार, आमंत्रणाची गरज नाही, मनात येईल तेव्हा रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले. इतकंच नाही तर अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या निमंत्रणावरून उद्धव ठाकरेंनी भाजपाला खोचक टोलाही लगावला आहे. अयोध्येतील राम मंदिर कोणा एका पक्षाचे खासगी प्रॉपर्टी नाही, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला ते उपस्थित राहणार नसल्याचं संकेत पाहायला मिळाले. येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होत आहे. तुम्ही राम भक्त आहात की नाही? रामलल्लाचं दर्शन जरूर घ्या. मी सुद्धा जाणार आहे. मला आमंत्रणाची गरज नाही, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला गेला आहे. कार्यालयीन स्टाफलाही आज जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत. कालच आपने केजरीवाल यांना अटक करण्याचे षडयंत्र असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता केजरीवाल यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी 3 वेळा समन्स देऊनही केजरीवाल ईडी कार्यालयात हजर झाले नाही. त्यामुळे आता त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या उपोषणावरून सरकारला थेट इशारा दिलाय. सरकारने गाड्या रोखण्याचा किंवा डिझेल बंद करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात दूध आणि भाजीपाला बंद होईल, तर गनिमी काव्याने मुंबईत मराठे धडकणार, असं सूचक विधानही मनोज जरांगे पाटील यांनी केलं. 20 जानेवारीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या मराठा समन्वयकांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबईला निघाल्यावर कुठे थांबायचं, व्यवस्था कशी करायची यावर चर्चा झाली. 3 कोटी मराठी मुंबईत धडकणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर एकाही मराठ्याने घरी राहू नये असं आवाहन त्यांनी केलंय. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत डॉक्टर, वकील, अँब्युलन्स हजर असणार आहेत. यावेळी यांनी मराठ्यांशी संवाद साधला आणि मुंबईपर्यंत येण्याचा रोडमॅप सांगितला. रामानंद सागर यांच्या रामायणातील सीतेचे पात्र अमर करणारी दीपिका चिखलिया अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. दीपिकाने तिच्या रामावरील प्रेम आणि या दिवसासाठी केलेल्या तयारीबद्दल खुलासा केला आहे. 22 जानेवारी बद्दलचा उत्साह व्यक्त करताना दीपिका म्हणते, माझ्यासाठी हा खूप ऐतिहासिक दिवस आहे. येत्या पिढ्यांसाठी याला खूप महत्त्व असेल, कारण श्रीराम 500 वर्षानंतर अयोध्येत परतणार आहेत, स्वतःच्या घरी परतणार आहेत. लोकांना माझ्याबद्दल माहिती आहे की मी राममयी आहे. माझीही रामजींवर नितांत श्रद्धा आहे. मी माझ्या आयुष्यातही सीतेची भूमिका साकारली आहे. माझ्यासाठी हा खरोखर खूप भावनिक क्षण असणार आहे. उलट हा काळ सर्व भारतीयांसाठी इतका अभिमानास्पद असेल की आपण त्याचे साक्षीदार आहोत हे येणाऱ्या पिढींना सांगू.